हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. तर चालू आहे दिवसभराचं रुटीन तुमच्याला शेअर करणार आहे आणि मॉर्निंगचं माझं टिफिनचं रुटीन कसं असतं ते शेअर करणार आहे. आणि बरेचशा कमेंट येतात ना, त्याच्यावरती पण आज मी उत्तर देणार आहे. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजणार आहे नेमकं मला कशाबद्दल बोलायचं वगैरे आहे. तर निमिष आलेला आहे स्कूलवरून, आणि स्कूलला आल्यानंतर त्याला काही ना काही खायचं असतं. तर तो जर म्हणणं होतं की मम्मा मला असं मसाला पापड बनव. तर मी त्याला म्हटलं की तुला मी मसाला पापड बनवत नाही, तुला मी फक्त हेल्प करते. कारण मुलांना पण थोडंसं कामाची हेल्प म्हणजे सवय लागली पाहिजे ना. जरी स्कूल स्टार्ट झालेलं आहे तरीसुद्धा थोडंफार मुलांनी केलं पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. त्यामुळे मी मुलांना म्हणते की मी ॲक्च्युली कसं झालं माहिती आहे का, वरण भात वगैरे बनवलेलंच आहे तरी पण त्याला खायचं आहे मसाला भात नाही, सॉरी, मसाला पापड खायचं आहे. तर त्याला म्हणलं मी तुला तयारी करून देते आणि तू मग ते बनवून वगैरे खा. तर मग इथे मग कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर वगैरे चॉपरमधून मी चॉप करून घेतलेलं आहे. त्यानंतर लाल तिखट त्यामध्ये घातलेलं आहे थोडं. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे आणि त्याच्यानंतर मग मी ह्यामध्ये चाट मसाला पण घालत आहे. काय काय रेस्टॉरंटमध्ये बघा चाट मसाला पण घातला जातो. त्यामुळे म्हटलं चला चाट मसाला थोडासा घालून बघूया. आणि चाट मसाला ह्यात घातलेला आहे. निविषचं म्हणणं होतं की मम्मा मला रोज तू असं सॅलड करून द्यायचा. ॲक्च्युली तुम्हाला दिसेलच पुढे जाऊन मी टिफिनला कशा पद्धतीने टिफिन वगैरे भरते. रोजच्या टिफिनमध्ये माझं कसं आणि काय असतं पुढे मी तुम्हाला शेअर करणारच आहे. कारण की आता बघताय सगळे स्कूल वगैरे स्टार्ट झालेत ना, त्यामुळे. आणि माझ्या घरात कसं माहिती आहे, सगळ्यांना असं कच्चे सॅलड वगैरे खूप म्हणजे खूपच आवडतात. मग त्याचं म्हणणं होतं की मम्मा मला एक घास खाऊ घाल. मी बस खाली आणि तो खा कसं पाहिजे तसं. पापड वगैरे भाजून दिलेला आहे आणि त्यानंतर बघा फक्त त्याला म्हणलं तू त्यावरती सगळं जे काही चॉपिंग करून दिलेलं आहे ना ते सगळं व्यवस्थित असं टाक, म्हणजे तुला सवय लागेल यासाठी. आणि बघा इकडे टी व्ही चालू आहे, तिकडे डायनिंग टेबलवर बसलेला आहे तनिष. त्याला पण खायचं आहे खरं तर, तिकडे बसला आहे तरी. थोडं थोडं टाक, सगळ्यात एवढं मोठं टाकायला लागलंय. सगळं पापडला पुरलं पाहिजे की. मी खाल्लं कुठे ठेवू, ताटात ठेव. मी खाली ठेवून होते ती साईडला ठेव. This, what you see in front of you, is 12 chambers. त्यानंतर निमीचं म्हणणं होतं मम्मा शेव वगैरे आहे का. लकीली नशीब की थोडी शेव होते त्यामध्ये नाही का चिवडागरी मिक्स असणारी तशी शेव होती. आणि मग निमिषला वगैरे दिले. आणि तनिषचं म्हणणं होतं मला नाही शेव खायचं. पण तनिषला म्हणलं अरे एक घास तरी खाऊन बघ, खाल्ल्याशिवाय तुला थोडीच करणार आहे का. पण काय माहीत की माझ्या मोठ्या मुलांना असं शेव म्हणा, नंतर चटणी, लोणचं अशा गोष्टींना तो खातच नाही. त्यामुळे त्याचं काही कळतच नाही मला असं आहे. आणि ते बघा झाडणावरून दोघांचं तुम्ही झालं. ॲक्च्युली कसं माहिती निमिष तुम्ही बघितलं, निमिष बसून खात होता. तनिष त्याला पाहिजे तेवढं घेऊन तो डायनिंग टेबलला बसला होता तिकडे. आणि मग मी निमिषला ते सांगत होते की तूच झाडू मारायचं. कारण जेव्हा बसला होता त्याने झाडायचं असं घरात रूल्स आहेत. म्हणजे कोणी पण बसू दे खाली जेवायला तर त्यांनी झाडू मारायचं खाल्ल्यानंतर. कारण नाही म्हणलं तर थोडंफार घेऊन खाली पडतं. आणि बघा त्याचे नखरे कसे चालू आहेत. आणि त्यानंतर बघा आलेले आहे किचनमध्ये थोडंफार घरातलं कामं वगैरे नाही म्हणलं तर आपले राहतातच बघा. त्यानंतर मला मुलांचं म्हणणं होतं की नंतर कोल्ड कॉफी प्यायची आहे. तर म्हटलं ठीक आहे चालेल, कोल्ड कॉफी वगैरे बनतो. आता संध्याकाळचा टाईम आहे ना, तर मग कोल्ड कॉफी प्यायची होती. त्यासाठी मी किचनमध्ये आले, मस्तपैकी थंड दूध फ्रीजमधून काढते. आणि आता वातावरण वगैरे इतकं छान झालेलं आहे ना फ्रेंड्स, पुण्यामध्ये कंटिन्यू असा पाऊस पडतो आणि एकदम मस्त आणि एकदम भारी असं वाटत आहे बघा. त्यानंतर बघा कोल्ड कॉफी कशी बनवतात मी बनवते हे तुमच्यावर मी आता थोडक्यात शेअर पण करते इथं. पण आता तुम्ही म्हणसाल उन्हाळा नाही, आता पावसाळा, एवढं थंड वातावरण तरी मुलांना तो कोल्ड कॉफी वगैरे देत आहे. तर ॲक्च्युली कसं माहिती आहे का, कधी कधी मुलांना ना थंड पण प्यावंसं वाटतं. कारण की मला माहीत आहे की थंड वातावरण वगैरे सगळं आहे, तरी पण म्हणलं जाऊ दे त्यांना प्यायचं होतं. आणि माझ्याकडे कसं 1 लिटर दूध घेते आणि दूध घरामध्ये कोणी पित नाही. फक्त चहा बनवलं त्याला दूध संपते आणि मी राहिलेलं सगळं दही लावते आणि दही साखर म्हणा, मग ताक बनवणं, कढी बनवणं हे माझं चालूच असतं. पण जास्त दह्यावरती माझा भर असतोच. मग दूध इतकं शिल्लक राहतं ना, मग मी 2 दिवस झालं तनिषला म्हणते तनिष दूध खूप राहतो अरे कोल्ड कॉफी काहीतरी प्या. तर म्हणलं ठीक आहे. मग तो म्हणलं मग आज त्याला आठवण आली कोल्ड कॉफीची, तर म्हणलं चला कोल्ड कॉफी बनवूया. माझ्याकडची साखर पण संपत आले तर किराणा माल पण भरायचा आहे मला. तर दूध घेतलेलं आहे एकदम चिल्ड, त्यामध्ये साखर वगैरे घातलेली आहे. आणि हे डीमार्टमधून एक वेगळ्याच कंपनीची आहे, बहुतेक ID कंपनीची कॉफी आहे. आणि त्यानंतर हे वेगळीच व्हॅनिला
फ्लेवरची तनिषनं ऑनलाईन ॲमेझॉन मागवलेली होती बघा ह्या कंपनीची. खूप महागडी अशी ही कॉफी आहे बघा. त्यानंतर त्यामध्ये घातलेली आहे. त्यानंतर ह्यामध्ये आईस क्यूब घालायचं. आता आईस क्यूब घालणं ऑप्शनल आहे, तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. स्किप केलं तरी काही हरकत नाही. त्यामध्ये चॉकलेट सिरप पण घालू शकता, पण माझ्या मुलांना चॉकलेट सिरप आवडत नाही. त्यानंतर इकडे माझ्यासाठी मी इकडे चहा पण ठेवलेला आहे. तुम्हाला बोललेच मी, थंड वातावरण झालेलं आहे. मला गरम पिऊ वाटतं आणि पोरांना थंड पिऊ वाटतं, हे असं आहे बघा. त्यानंतर मस्तपैकी मिक्सरमधून ते फिरवून घेतं, थोडा वेळ होल्ड केलं. त्यानंतर 5 मिनिटांनी आणखी मिक्सरला फिरवतं. एकदम मस्त यम्मी आणि टेस्टी अशी कॉफी आपली तयार झालेली आहे, कोल्ड कॉफी. तर चॉकलेट सिरपने तुम्ही ग्लास वगैरे सजू शकता, पण माझ्या घरात ना चॉकलेट सिरप दोन्ही पोरांना आवडत नाही. त्यामुळं मी जाऊ दे म्हटलं की अशा पद्धतीने मस्त यम्मी टेस्टी अशी आपली कोल्ड कॉफी तयार झालेली आहे. तर कधी कधी मुलांना चेंज म्हणून खरंच द्यायला काहीच हरकत नाही, जरी थंड वातावरण असलं तर. पण मुलांची आपली कॅपॅसिटी तब्येत बघूनच मुलांना असं गारव्याचे वेस खरं तर दिलं पाहिजे. त्यानंतर बघा मस्तपैकी मुगाची खिचडी इथं बनवलेलं आहे, पोहे बनवलेले आहेत. कारण की बघा रात्रीच्याला कसं हलकं फुलकं जेवण बरं वाटतं ना, त्यामुळे मी इथं मुगाची खिचडी बनवली आहे. एकदम मस्त अशी कढईमध्ये बनवलेली आहे, एकदम टेस्टी झाली होती. मुलांना माझ्या प्रचंड आवडली. मला निमिष तर म्हटलं, मम्मा तू अशी मुगाची खिचडी हमेशा मला रोज स्कूलला आल्यानंतर बनवून देत जा, असं म्हणणं होतं त्याचं. त्यानंतर मग तेवढीच खिचडी पुरणार नाही म्हणून मग मी ते पोहे थोडे बनवले, कारण सकाळचा भात होता ना, डाळ होती, त्याचं मी मुगाची खिचडी मस्त कांदा फ्राय टाकून वगैरे मस्त मुगाची खिचडी बनवून इतकं सुंदर लागते ना. आणि टिपिकल जे कुकरला लावतो ना त्याच्यापेक्षा पण हे खूप छान लागते. त्यानंतर बघा डिशवॉशर आता मला लावायचं आहे, कारण उद्या आहे स्कूल. आणि स्कूल म्हणल्यानंतर बघा टिफिनची तयारी, सगळी तयारी करावी लागते. आणि नाही म्हटलं तर आपण एकट्यावर खूपच हे होतं बघा. आणि आता गवर शेंगा वगैरे नीट करून घेते. आणि हां, मला तुम्हाला सांगायचं होतं, कमेंट तुम्ही करताय तुझे मिस्टर का नाही दिसत, तुझा नवरा का नाही दिसत व्हिडिओमध्ये वगैरे. अरे नाही आवडत त्यांना. मी तुम्हाला कितीदा सांगू की व्हिडिओमध्ये नाही आवडत यायला, का एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्की शेअर करेन. पण आता नाही आवडत तर नाही आवडत ना. तुम्हाला माझी ब्लॉगिंग नाही आवडत, तुम्हाला माझी व्हिडिओ नाही आवडत, तर खरं सांगते बघितलं तर चालतं आहे. कारण मी काय पैसे कमवायचे आहे नाही, मी काही ते मीडियात काम करत नाही. कारण मला एक आवड आहे आणि आपल्याला जे आवडतं ते आवड जोपासली पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. म्हणून मी खरं तर मीडियामध्ये आहे, म्हणून मी करते काम. आणि तुझे मिस्टर काही जॉब करतात, मग एवढं मोठं घर आहे, कसं आहे, कसं काय, सगळं इतके प्रश्न विचारता तुम्ही लोक. पण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्की पूर्ण सांगेन, आम्ही कुठे राहतो, काय करतो, कसला जॉब आहे, सगळं डिटेल्समध्ये नक्कीच सांगेन. आणि तुम्हाला असं सासूसांची इस्टेट आहे का, जमीन आहे का, हे आहे का, ते का, भरपूर क्वेश्चन्स असतात. पण तुम्हाला नक्कीच सांगेन मी. आता इथे मी गवार शेंगा वगैरे नीट करून घेते, कारण की असे प्रश्न विचारला ना खूप डोक्याला हेडेक होतं. कारण तेच बोलण्यात पण मला असं वाटतं ना काही पॉईंटच नाही आहे. कितीदा सांगितलं एक स्पेशल व्हिडिओ त्यावरती बनवला आहे, तरी पण तुम्ही तेच विचारता ना, म्हणून मला थोडंसं हे होतं. आता ही गवार शेंगा बघा, आता खूप उशीर झालेला आहे. आणि गवार शेंगा नीट करायचं म्हणलं ना खूप वेळ जातो बघा. आणि तुम्हाला मी सांगितलं आधीच्या ब्लॉगमध्ये की मावशी नाही आहेत माझ्याकडे कामाला. आणि मावशी नसल्यामुळे मला इतकं कामाचा लोड पडतो ना घरात. आणि तुम्ही पाहताय घर मोठं असलं ना, घरातलं सगळं करा. मुलांचं तर माझ्या स्कूलला आल्यावर खायला, 5 वाजता खायला, सकाळचा टिफिन, रात्रीचा डिनर. म्हणजे चिवडा लाडू जर करून ठेवलं ना, असलं काही खातच नाहीत. पण शाळेत आल्यावर चिवडा लाडू खायला काय हरकत आहे ना मुलांना, पण ते खात नाहीत. त्यामुळे मला प्रत्येक वेळेस काही ना काही बनवावं लागतं. मग तुमची कमेंट येईल, आता तू एवढा लाडच कशाला करते मुलांचा. ॲक्च्युली लाड वगैरे नाही आहे, मी काय सगळंच अनहेल्दी असं बनवत नाही, हेल्दी पण मुलांना बनवून देते. आणि त्यानंतर बघा इथे गवार शेंगा माझ्या पूर्ण नीट करून झाल्या. गवार शेंगा नीट करताना खरं सांगते इतकं कंबर दुखायला लागली ना बसून, कारण की खूप वेळ लागतो गवार शेंगा नीट करायला. आधी कसं मावशी वगैरे होते ना भाजी वगैरे नीट करायला, त्यामुळे माझं इझी होऊन जायचं. पण आता मावशी नसल्यावर मला उद्या टिफिनला बनवायचं होतं गवार शेंगा, आणि 4-5 दिवस झालते ना त्यामुळे. चला तर मग आता नेक्स्ट डेमध्ये भेटू आपण. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि उठलेले आहे मी. आणि त्यानंतर उठल्या पहिल्यांदा इथे मी घर झाडून घेत आहे. कारण की बघा माझी आई सांगते, जरी तू पारुष्याने जरी स्वयंपाक बनवत असली ना, तर ॲटलिस्ट घर झाडून तरी स्वयंपाक करायचं तेवढं तरी. कारण आपण काहीच करू शकत नाही बघा, तसंच करावं लागतं. आणि त्यानंतर बघा आज टिफिनला बनवायचे आहे गवार शेंगा. तर गवार शेंगा पहिल्यांदा मी काय करते, मस्त असं कढईमध्ये भाजून घेते. अगदी थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं, म्हणजे
मला वाटतं 5 ते 6 मिनटं आपण लहान गॅस करून असं नुसतं फ्राय करून घ्यायचं. म्हणजे एक प्रकारची खूप छान प्रकारे टेस्ट येते. आणि ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट फोडणी देऊन टाकलं ना त्याची टेस्ट वेगळी लागते आणि अशी टेस्ट वेगळी लागते. तुम्ही एकदा करून बघा आणि केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की किती भारी टेस्ट लागते ते. त्यानंतर बघा गवार शेंगा बनवण्यासाठी इथं तेल घेतलेलं आहे. माझ्याकडे जिरी संपलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये मोहरी, त्यानंतर यामध्ये कढीपत्ता, लसूण वगैरे घातलेला आहे. आणि ते मी चिमणी हे करते. चिमणीबद्दल पण कमेंट आलेले आहे, त्यावरती व्हिडिओ नक्कीच बनवेन. त्यानंतर काळा मसाला घातलेला आहे सोलापुरी. त्यानंतर गवार शेंगा भाजलेलं टाकलेलं आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये, आता तुम्हाला जर मोकळं बनवायचं तर थोडं पाणी घालायचं आणि जास्त रस्सेदार पण बनवतात गवार शेंगा आमच्याकडे, तर ह्यामध्ये तुम्ही पाणी जास्त क्वांटिटीमध्ये घालू शकता. पण आता मला टिफिनला द्यायचं आहे ना, त्यामुळे मग रस्सेदार पण चालत नाही आणि पातळ भाजी चालते. मला मोकळीच भाजी बनवावी लागते. त्यानंतर चवीनुसार मीठ, त्यामुळे इथे थोडंसं पाणी घातलेलं, जेवढं शिजेल ना तेवढंच पाणी घातलेलं आहे. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घालणं ऑप्शनल आहे, पण 1-2 भाज्या अशा आहेत ना त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट छानच लागतो. कारण की आम्ही आहोत सोलापूरकर आणि सोलापूरकर लोकांना शेंगदाण्याचं कूट खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. असे तरी पण आमच्या घरात खूप कमी असतं. त्यानंतर बघा तिकडच्या गॅसवर गवार शेंगा वगैरे आपल्या तयार होत आहेतच. तोपर्यंत इकडे मी बनवत आहे चपात्या. कारण की आता इथे मला चपात्या फक्त 3च बनवून घ्याव्या लागतात. कारण निमिषला मी 1.5 चपाती देते आणि मुलांच्या पप्पांना 1 चपाती देते. तर आता तुम्हाला पुढे कळेल मी टिफिन भरताना की मुलांचे पप्पा इथे राहतात, नाही राहत, मी एकटी राहते, कळेल ना. कारण तुम्हाला माहिती आहे आत्ता त्यांच्या CETचा 12वीचा रिझल्ट लागलेला आहे. त्यामुळं आणखी कॉलेजचं इंजिनिअरिंग सुरू झालेलं नाही आहे. त्यामुळे तो घरीच आहे, हे तुम्हाला माहीत आहे सगळ्यांनाच. आणि काय त्याला तनिषला टिफिन द्यायचं म्हणलं तर काही थोडीच तो टिफिन घरीच असतो म्हणलं टिफिन द्यायची गरज काय ना. तर तुम्हाला पुढे समजेल मी टिफिन भरत असताना निमीच्या पप्पांचा टिफिन भरताना कळेल की खरंच आहेत का नाहीत वगैरे. पण व्हिडिओमध्ये नाही आवडत तर नाही आवडत ना, तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय. तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यामुळे माझे व्हिडिओ फक्त बघा तुम्ही आणि शेअर करत चला आणि लाईक करा व्हिडिओला, फक्त बघून जाऊ नका. कारण तुमच्या एका लाईकने खूप कामी पडतो आमचा हा व्हिडिओ. त्यामुळे लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा. ॲटलीस्ट 100 तरी लाईक व्हायला पाहिजे. पण तुम्ही अजिबात लाईक करत नाही, फक्त व्हिडिओ बघायचं आणि व्हिडिओ बघून जायचं, एवढंच काम करत असता. तर मी काय करते माहिती आहे का, फुलके वगैरे मी आधी बनवत होते मुलांना लहान असताना वगैरे टिफिनला. पण ना कसं माहिती आहे का, फुलके वगैरे खूप ड्राय होतात ना, तर त्याला तूप लावलं तर तुपाचा वास पण येतो. त्यामुळे ते गरम गरम फुलके छान वाटतात. पण आता मी इथे बनवत आहे आमच्या सोलापूर स्टाईलने एकदम घडीच्या चपात्या. म्हणजे असे थोडेसे नाही का फोल्ड करून वगैरे, मग ते वरून तेल वगैरे लावायचं, अशा पद्धतीने मी चपाती वगैरे करते. आणि ह्याला आमच्याकडे चपाती म्हणतात आणि पुण्यात इकडे पोळी म्हणतात. आणि पुरणाच्या पोळीला काय म्हणतात देव जाणे बाबा इथं पुण्यात. त्यानंतर बघा सॅलड वगैरे आता मी फ्रीजमधनं काढत आहे. कारण की आता बघा 7 वाजलेले आहेत. माझं स्वयंपाक वगैरे पूर्ण झालेला आहे. चपात्या बनवून झालेल्या आहे. गवार शेंगा पण आपल्या छान पद्धतीने शिजलेल्या आहेत. तिथे भरपूर प्रमाणामध्ये इथं सॅलड घेतलेलं. तर तुम्हाला मी कालच्या ह्याच्यातच सांगितलं की आमच्या घरात सॅलड खायला सगळेजण खूप पुढं असतात बघा. आणि आयतं चिरून दिल्यानंतर मग तर काहीच खरंच नाही. मग सगळे आवडीने खातात माझ्या घरात. फक्त त्यांनीचं कधी कधी कुरकुरं असतं, पण तरी पण तो खातो, चांगलं आहे, हेल्दी, त्याला माहीत आहे ना, तर तो खातो. त्यानंतर सगळ्यांचे पण निमीच्या पापाची इथे मी टिफिन वगैरे काढून घेत आहे. तर आता इथे बघा हे ब्ल्यू कलरचे टिफिन आहे ना, मुलांच्या पापांचे आहेत हा टिफिन. आणि तिकडचे स्टीलचं आहे ते निमीचं टिफिन आहे. तर आता बघा मी इथे सगळं काही इथं भरून घेत आहे, तुम्हाला दिसत तर आहेच. आणि गवार शेंगामध्ये थोडंसं अगदी रस्सा पण मी इथे ठेवला. आता ही निमीचा टिफिन मी भरत आहे. तर मी उगाच टिफिन भरून ठेवेल का, थोडा तरी साधा विचार करा तुम्ही लोक. आणि मग नंतर कमेंट करायला येत जावा. आणि कारण कमेंट करून मी काय डिमोटिवेट तर कधीच होत नाही, कारण मी आता खूप पुढे निघून गेले त्या विचाराच्या. त्यानंतर बघा इथे निमिषला मी 1.5 चपाती देत आहे. 1.5च्या थोडीसं वर देतेच मी, कारण का होतं माहिती आहे का, मित्र पण त्याचे शेअरिंग वगैरे करतात ना त्यासाठी. आणि आणखी पण निमिष 8वीला गेलेला आहे, तरीसुद्धा मी त्याला असे तुकडे वगैरे करून देते. आणि कारण कसं बरं पडतं. कधी काय होतं, आपण चतको चपात दिली ना, चतको चपात पडली की मग पूर्ण वाया जाते ना ह्यासाठी. आणि मुलांचे पप्पा 1 चपातीच्या वरती 1 कणभरसुद्धा चपाती नेत नाही, त्यांचा तेवढा टिफिनच असतो. कधी कधी तो वरचा निमीचा राहिलेला तुकडा जरी दिला तर तो परत येतो, त्यामुळे मी द्यायच्या भानगडीत पडत नाही. बरोबर 1 चपाती लागते तेवढीच चपाती दिलेली आहे आणि निमीचा थोडा तुकडा ठेवला.
नेहमीच्या स्कूलमध्ये कसं आहे माहिती आहे का, त्यांना फ्रूटचा टाईम असतो. मग इथून गेल्यानंतर त्यांचा फ्रूटचा एक टाईम देतात त्यांना. मग फ्रूट मी काही देत नाही त्यांना, जाताना बनाना खाऊन जातो ना, मग मी त्याला सॅलड देते. आणि सॅलड कसं दिलं थोडंसं फायबर पोटामध्ये वगैरे जातं ना, म्हणून मी त्याला फायबर जाण्यासाठी मग इथं मी सॅलड त्याला देते. आणि कधी कधी फ्रूट्स वगैरे त्याच्या आवडीचं असेल तर मग फ्रूट्स पण देते. आणि आता सध्या घरात बनाना आहेत, मग जास्त करून मी सॅलडच देते. तसंही आल्यानंतर स्कूलमधून वगैरे खातात मग सिजनेबल जे काही फ्रूट्स वगैरे असतात ते. त्यानंतर इथे बघ काकडी वगैरे, आता हे तुम्ही बघता इकडे ब्ल्यू डब्यामध्ये पण मी सॅलड भरलेलं आहे. आणि निमिषच्या टिफिनमध्ये पण मी सॅलड भरत आहे. निमिषला गाजर खूप आवडतं, म्हणजे काय सांगू तुम्हाला, इतकं आवडतं ना गाजर, त्यानं जाताना सुद्धा टिफिनमधला गाजर खाऊन गेला बघा. आणि त्यानंतर बघा इथे मुलांच्या पप्पांना पण मी इथे गाजर वगैरे त्यांच्या टिफिनला देते. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, रोजच्या रोज माझा असा टिफिन भरलेला असतो. आणि हाच टिफिन बॉक्स असतो, कारण की मी तुम्हाला आज का दाखवते की तुमच्या कमेंट येतात नक्की तुमचे मिस्टर इथेच राहतात का कुठे परदेशात राहतात का आणखी कुठे राहतात, हे सगळं तुमचे जे काही फालतू कमेंट आहेत ना, त्याचं उत्तर द्यायसाठी मी हे करत टिफिन तुम्हाला भरताना दाखवते. नाही तर कालचा ब्लॉग मी कालच संपवला असता. तर हे बघा इथे भरून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे लोणचं दिलेलं आहे मुलांच्या पापांना. त्यानंतर आता नेहमीचा पहिला टिफिन मी पॅक करून घेते, कारण मुलांच्या पापांचा जो सॅलडचा डब्बा आहे ना, त्यामध्ये ते तुम्हाला दाखवेन पुढे मी काय एक्स्ट्राचं देते वगैरे. म्हणजे त्यांची ती स्वतः त्यांना सवयच लागलेली आहे. तर माझ्याकडे होता वेळ तर मग मी तुम्हाला दाखवते पण नेमकं कसं वगैरे काय आहे वगैरे. तर हे बघा मुलांच्या पप्पांचा टिफिन मी इकडे झाकून ठेवलेला आहे, सॅलडचं फक्त तसंच ठेवलेलं आहे. आता पहिल्यांदा इथे निमिषला मी पोळी भाजी म्हणजे चपाती भाजी आणि सॅलड आणि एक स्पून देते, जेणेकरून भाजी राहिली तर तो खाईल ह्यासाठी. तर निमिषचा टिफिन आपला रेडी झालेला आहे. त्यानंतर बघा इथे आल्मंड्स अगदी मुलं म्हणतात ना, चावायला लागल्यापासून अगदी लहानपणापासून घरात सवय आहे आमच्या इथे आल्मंड्स भिजू घालण्याचं. म्हणजे काय आता नवीन वगैरे सुरू केलेलं नाही, खूप आधीपासून सवय आहे घरात सगळ्यांनाच. त्यामुळे इथे निमिषला वगैरे आल्मंड वगैरे सोलून दिले मी. तनू ए तनू तनीश ए तनीश, निमिष चालला स्कूलला. हां बाय चिकू, थांब. बेस्ट ऑफ लक, चांगला सोडो पेपर. ओके काय चांगला सोड पेपर आणि टिफिन संपव सगळा. बॉटल घेतली का पाण्याची? हां प्या. का काय खायचं होतं की आत्ता? बाय. त्यानंतर इथे भिजलेले शेंगदाणे ते मुलांचे पापा घेऊन जातात आणि बदाम आम्ही सगळेच 5-5 खातो. अशा पद्धतीने असतं आमचं रुटीन. आता ते राहिलेले आहेत ना त्याचे मुलांच्या पप्पांचे 5 बदाम आणि ते शेंगदाणे त्यांच्या ते सॅलडच्या डब्यात मी टाकते. तर तुम्ही म्हणता की तनीश झोपलेला होतो आणि कशाला तिथे रूममध्ये वगैरे घेऊन गेली. ॲक्च्युली कसं माहिती आहे का, निमिषला इतकं भारी वाटतं ना त्याच्या भावाने त्याला असं नाही का विश केल्यानंतर म्हणा कोणत्याही गोष्टी सपोर्ट केल्यानंतर त्याला खूप भारी वाटतं. मी मुलांच्या पप्पाने केल्यानंतर त्याला अजिबात काही एवढं वाटत नाही, पण त्याच्या भावाने केल्यानं खूप छान वाटतं. आणि मग आपण आपला प्रयत्न असतो बघा मुलांना एकमेकांना खूप प्रेमाने असं वगैरे राहावं. माझी मुलं दोघंही एकमेकांना खूप सारा जीव वगैरे लावतात. आता बघा माझं किचनचं थोडं काम झालेलं आहे स्वयंपाकाचं. त्यानंतर आता मस्तपैकी बसलेली आहे मी डायनिंग टेबलवरती. मस्तपैकी आता मी ते घेणार आहे, मस्त अफ्रेशन वातावरण तुम्हाला मी दाखवते. खूप छान असं वातावरण पुण्यामध्ये झाले ना, असं कडक कडक मस्तपैकी एनर्जी ड्रिंक प्यायचं म्हणलं की आणखी जास्त भारी वाटतं ना. तर बघा वातावरण किती छान झालेलं आहे. नुसतं एखादा पाऊस जरी पडून गेला ना आमच्या पुण्यामध्ये बघा किती मस्त असं हिरवंगार तयार होतं. त्यानंतर बघा सगळे गेले, आता चालू आहे माझं पुढचं रुटीन. हे डायनिंग टेबलवरती मामारचे प्रोडक्ट आले होते, कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवले होते मी तुम्हाला. आणि खूप सारे ते राडा पडल्या, तर म्हणलं पहिला राडा आवरावा, का नाही आवरलं तर मग दिवसभर तसाच राडा पडतो. त्यामुळे मग तो कचरावाला दादा येतात, मग ते कचरा वगैरे घेऊन जातील ह्यासाठी मग बाहेर ठेवून टाकलं ते कचरा वगैरे. आणि त्यानंतर हे मामाअर्थचे प्रोडक्ट आलेले होते थोडेफार तिथे ठेवले. आणि बाकीचं मग आता हे दुसरं बॉक्समध्ये आणखी काय आले, कारण इतके कुरिअर येतात ना, दिवसांना 2-3 तरी कुरिअर आमच्या घरामध्ये पडलेले असतात. हे आयुर्वेदिक असले तर टॅबलेट आहेत ते मागवलेले होते, ते सगळं अनबॉक्सिंग केलं मी. आणि त्यानंतर हे मामाअर्थचे वगैरे प्रोडक्ट आहेत ते पण आता जिथल्या तिथे वगैरे ठेवून घेते. आणि ते टॅबलेट ते किचनमध्ये ठेवतो आयुर्वेदिक जे आहेत ते, म्हणजे कशा तर मल्टीविटॅमिन ह्याच्या त्याच्या आहेत भरपूर कशाच्या. त्यानंतर बघा डायनिंग टेबलवरती थोडंसं राडा आणि घाण पण झालेला होता.
तर मला चला डायनिंग टेबल वगैरे पुसून घ्यावं. आणि फ्रेंड्स, आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि प्लीज जस्ट सगळ्यांनी लाईक करा. लाईक करायचं असेल तरच व्हिडिओ बघा खरं तर. आणि बाकीचं काय आणखी व्हिडिओ बघायला आवडतील हे मला कमेंट करून सांगा नक्की. आणि तुमच्याकडे पाऊस आहे का सांगा मला. आमच्या पुण्यामध्ये तर नॉनस्टॉप असा पाऊस चालू आहे. आणि तुमच्याकडे असेल तरी कमेंट करून सांगा. आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आणखी कोणी नवीन असेल त्यांना पण माझ्या काही मत असेल तर ते जाणून घ्यायला आवडेल. ह्यासाठी बाय बाय, काळजी घ्या.